नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ठिबक सिंचनामुळे उत्पादनात मोठी वाढ मिळते आणि पाण्याची बचत होते. त्यामुळे ते ऊसासाठी फार उपयोगी ठरतं. पण या ठिबक सिंचनाचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यामुळे आपल्या ऊसासाठी कोणतं ठिबक सिंचन निवडायचं ते निवडण्याचे निकष काय आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आता हे ठिबक सिंचन निवडीचे निकष समजून घेण्याआधी आपण ठिबक सिंचनाचे प्रकार समजून घेऊयात. ठिबक सिंचन हे इनलाईन ड्रिपर आणि ऑनलाईन ड्रिपर या दोन प्रकारचं असतं. इनलाईन ड्रिपर म्हणजे लॅटरल, म्हणजेच काय तर नळीच्या आत ज्याचे ड्रिपर असतात ते. तर ऑनलाईन ड्रिप सिंचनामध्ये ड्रिपर हे नळीवर असतात. यातले इनलाईन ड्रिपर ऊसामध्ये जास्त वापरले जातात. यासोबत नळीला जमिनीवर कुठे लावलं जातं त्यावरूनही त्याचे पृष्ठभागावरील आणि पृष्ठभागाखालील असे प्रकार पडतात. यानंतर आपण ठिबक सिंचन संचाची निवड करताना कोणते निकष पाहिले जातात ते समजून घेऊयात. पहिला आहे जमिनीचा प्रकार. जर तुमची जमीन उथळ आणि कमी खोलीची असेल तर तिथे पृष्ठभागावरील 16 मिलीमीटर व्यास असलेले इनलाईन सिंचन वापरायचे. याच्या दोन ड्रिपर मधील अंतर हे 0.30 मीटर असलं पाहिजे. सोबत दोन नळ्यांमधलं अंतर हे 1.35 मीटर इतकं असावं आणि ड्रिपरचा प्रवाह हा 1 लिटर प्रति तास इतका असावा. जर तुमची जमीन मध्यम खोलीची असेल तर तिथे पृष्ठभागावर किंवा पृष्ठभागाच्या खालील 12 मिलीमीटर व्यास असलेले इनलाईन सिंचन वापरायचंय. याच्या दोन ड्रिपर मधील अंतर हे 0.40 मीटर असलं पाहिजे. सोबत दोन नळ्यांमधलं अंतर हे 1.50 मीटर इतकं असावं आणि ड्रिपरचा प्रवाह हा 1 किंवा 1.6 किंवा 2 लिटर प्रति तास इतका असावा. एकूणच काय तर जमीन जर हलकी आणि उथळ असेल तर पाणी लवकर जिरपतं, म्हणून ड्रिपर जवळ असायला हवेत. जर तुमची जमीन काळी असेल आणि जास्त खोलीची असेल तर तिथे पृष्ठभागावर किंवा पृष्ठभागाच्या खालील 16 किंवा 12 मिलीमीटर व्यास असलेले इनलाईन सिंचन वापरायचंय. याच्या दोन ड्रिपर मधील अंतर हे 0.50 मीटर असलं पाहिजे. सोबत दोन नळ्यांमधलं अंतर हे 1.80 मीटर इतकं असावं आणि ड्रिपरचा प्रवाह हा 1.6 किंवा 2 लिटर प्रति तास इतका असावा. काळी आणि खोल जमीन असेल तर ती पाणी जास्त वेळ धरून ठेवते, म्हणून ड्रिपर मधील अंतर वाढवता येतं. आणि जर तुमची जमीन चढ उताराची असेल तर तिथे पृष्ठभागावरील दाब नियंत्रित ड्रिपर वापरायचे, जेणेकरून वर खाली दोन्ही बाजूला समान पाणी मिळेल. यामध्ये 16 मिलीमीटर किंवा 12 मिलीमीटर इनलाईन ठिबक सिंचन निवडावं. याच्या दोन ड्रिपर मधील अंतर हे 0.40 मीटर असलं पाहिजे. सोबत दोन नळ्यांमधील अंतर हे 1.50 मीटर इतकं असावं आणि ड्रिपरचा प्रवाह हा 1 किंवा 1.6 लिटर प्रति तास इतका असावा. दुसरा निकष आहे उपलब्ध पाण्याचं प्रमाण. आपल्याकडे किती पाणी उपलब्ध आहे हा सर्वात महत्त्वाचा निकष आहे. त्यासाठी विहीर, बोरवेल, कालव्यांमधून दररोज किती पाणी मिळतं ते मोजायचं. जास्त पाणी असल्यावर संच निवडताना अडचण येत नाही, तेव्हा आपण जास्त प्रवाह दर असलेले संच वापरू शकतो. पण पाणी कमी असेल, कमी प्रवाह दर म्हणजेच 1 ते 1.6 लिटर प्रति तास असलेली प्रणाली निवडायची आहे. पाणी आणि जमिनीसोबतच मोटार आणि पंप सेटची क्षमता सुद्धा आपल्याला तपासावी लागते, कारण पंपाची क्षमता जर कमी असेल तर पाणी समप्रमाणात सर्व भागात पोहोचणार नाही. कमी कालावधीमध्ये सिंचन पूर्ण करण्यासाठी जास्त प्रवाह असणारं ड्रिपर वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो, पण हे शास्त्रीय दृष्टिकोनातून चुकीचं आहे. यानंतर चौथा आहे ड्रिपरचं अंतर आणि प्रवाह दर. ठिबक सिंचनासाठी नळीतल्या ड्रिपर मधलं अंतर आणि त्यांचा प्रवाह दर योग्य ठेवणं गरजेचं असतं. जसं दोन ड्रिपर मधलं अंतर हे 40 ते 50 सेंटीमीटर इतकं असावं आणि प्रवाहाचा दर 1.6 ते 2 लिटर प्रति तास ठेवण्यास सल्ला दिला जातो. अशा प्रकारे ऊसासाठी ठिबक सिंचन संचाची निवड करताना जमिनीचा प्रकार, ड्रिपर मधलं अंतर, प्रवाहाचा दर, पाण्याची उपलब्धता आणि मोटार आणि पंप सेटची क्षमता हे निकष तपासावेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला कोणते वेगळे विषय आमच्याकडून ऐकायचे असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये सुचवा. तुम्ही सुचवलेले विषय आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.